हिंगोलीत वसमतमध्ये पावसात तिरंगा रॅली काढण्यात आली। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल या रॅलीचं आयोजन केलं। या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीत घेऊन तिरंगा रॅलीची सांगता केली। बीडमध्ये शिवसेनेच्या वतीने भर पावसात तिरंगा रॅली काढण्यात आली। ऑपरेशन सिंदूरमधील सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही रॅली काढली। या रॅलीत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले। पंढरपूरच्या अकलूजमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली। रॅलीत नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला। वाशिम शहरात शिवसेना पक्षाकडून भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं। या यात्रेदरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम अशी घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आमदार भावना गवळी यांच्यासह माजी सैनिक आणि नागरिकांचा सहभाग होता। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर माणगाव शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय सीमेवर लढणाऱ्या आणि शहीद जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। हातात तिरंगा घेऊन देशप्रेमाच्या घोषणा देत माणगावकर नागरिक मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते। रॅलीनंतर माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला। अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडा इथं शहीद जवान संदीप गायकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला। हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप दिला। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला। यामध्ये महसुली विभागात पुणे विभागाने 40 पैकी 9 विभागात पहिला क्रमांक पटकावला। तर विजेत्या कार्यालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकर सन्मान केला जाणार आहे। संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर आता महापालिका पे एंड पार्क सुरू करणार आहे। देश विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। बाजारपेठेतही मोठी गर्दी होती, परंतु वाहनं उभी करण्यासाठी पार्किंग नसल्यामुळे रस्त्यावरच वाहनं लावली जातात। त्यामुळे आता शहरातील काही प्रमुख ठिकाणी हे पे एंड पार्किंग सुविधा सुरू केली जाणार आहे। पुण्यातील जुन्नरमध्ये 33 केव्ही सबस्टेशनचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय। मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सबस्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमात अजित पवारांच्या हस्ते जमिनीच्या मोजणीचे पत्रक वाटप केले। चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली 147 एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली। अधिसूचनेवर दाखल आक्षेप आणि हरकतींवरील सुनावणी नुकतीच पूर्ण झाली। त्यावरचा निर्णय मे महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्यात येईल, अशी माहिती विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिली। राज्य निवडणूक आयोगाने संभाजीनगर मनपाकडून निवडणुकीसाठी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटसह उपलब्ध मनुष्यबळाची माहिती मागवली। तसंच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्याचे हे निर्देश आयोगाने दिलेत। या संदर्भात 24 मे रोजी प्रशासकांनी बैठकीचं आयोजन केलं। देहूच्या मुख्य मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची आढावा बैठक पार पडली। बैठकीत पालखीची सुरक्षा, वारकऱ्यांचे आरोग्य, रस्ते, पाणी, निवारा तसंच सीसीटीव्हीची करडी नजर या संदर्भात चर्चा झाली आहे। वाशिम जिल्ह्यातील ओटीएस अंतर्गत कर्जफेड करूनही शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला। तर या समस्येमुळे संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडला। दरम्यान आगामी पेरणीसाठी बी बियाणं, खतं, औषधं, मजूर यासारखा खर्च भागवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो। बोगस खतं आणि बियाणं विक्री केल्यास तसंच दुकानात टोल फ्री क्रमांक न लावल्यास कृषी केंद्र चालकांचा परवाना रद्द होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाभरातील सर्व कृषी केंद्र चालकांना अशी ताकीद देण्यात आली आहे। तर शेतकऱ्यांना खत बियाणं खरेदीचं पक्क बिल घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। मावळ तालुक्यातील आढले डोणे उपसा जलसिंचन योजनेला गती देण्यासाठी आमदार सुनील शेळकेंनी जलसंपदा मंत्री त्यांच्यासोबत बैठक घेतली। यामुळे पाणी टंचाईवर मात करत सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे। तसंच पवना नदीवरून उपसा जलसिंचन योजना राबवण्याची शिफारस करण्यात आली। नाशिकमध्ये एका विवाहितेनं आत्महत्या केली। 37 वर्षीय महिलेनं सासरच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं। या प्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संभाजीनगरात समृद्धी महामार्गावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली, त्यामुळे या महामार्गावर सीसीटीव्ही, इलेक्ट्रिक सूचना फलक बसवण्यात येणार आहे। तर 1400 कोटी रुपये खर्च करून सिस्टीम बसवण्यात येणार। संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी नेक मूल्यांकन करण्यास उदासीनता दाखवली। अशा 20 महाविद्यालयांना विद्यापीठानं आता नवे शिक्षण वर्ष सुरू होण्यापूर्वीच धक्का दिला। या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आलेली आहे।
धाराशिवचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी सहकुटुंब तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय। नियुक्तीनंतर त्यांनी पहिल्यांदा तुळजापूर मंदिराला भेट दिली। यावेळी मंदिर प्रशासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। सातारा परिसरातील धुळे सोलापूर महामार्गावर दुधाचा टँकर उलटला, त्यामुळे हजारो लिटर दूध रस्त्यावर वाया गेले। हे पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी दूध भरण्यासाठी एकच धावाधाव केली, तर बाजूने जाणारे वाहनधारक सुद्धा या दुधाच्या पुरातूनच मार्गक्रमण करताना दिसून आले। रायगड मधील अलिबाग वडखळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वीकेंडमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत। सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अलिबागकडे जाताना दिसून येत आहेत, मात्र वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। चंद्रपुरात एमआयडीसीतील वीज पुरवठा खंडित झाला। या एमआयडीसी परिसरात जादा वीज मिळवण्यासाठी एका कंपनीनं जेसीबीद्वारे खोदकाम केले। या खोदकामात महावितरणाच्या केबलचं प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे एमआयडीसीतील वीज पुरवठा खंडित होऊन एमआयडीसीतील उद्योग ठप्प झाले आहेत। नाशिक जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात औद्योगिक वसाहतीत 24 घटना घडल्यात। याबाबत सुरक्षा विभागामार्फत घटनांची चौकशी केली जाते। अहवाल तयार केला जातो, मात्र कारवाई शून्य होत असल्यानं उद्योजक निर्धावलेत। यावेळी अग्निसुरक्षेचा महत्त्वाचा प्रबंध करणं गरजेचं असून हे होताना दिसत नाहीये। भंडारा जिल्ह्यातील पवनी इथं गडकिल्ला परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे। तहसील कार्यालयाच्या परिसरात नागरिकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। दरम्यान पुनर्वसन करून राहण्याची सोय करा, नंतरच अतिक्रमण हटवा अशी अतिक्रमणधारकांची मागणी आहे। मावळमधील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले, त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील जमिनीविषयीचे सर्व कामकाज ठप्प झाले। तसंच या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना फटका बसला। जालन्यातील 3 ठिकाणी वीज प्रतिविरोधक यंत्रणा कार्यान्वित आहेत, मात्र ही यंत्रणा कमी पडते, त्यामुळे आणखी 100 ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली। इंदोर हैदराबाद महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने येथील शेतकऱ्यांनी काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलं होतं। काल पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं। यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात आजही रस्ते आणि पूल नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अनेक नदी नाले प्रवाहित झाले असून ग्रामस्थांना पुरातून मार्ग काढावा लागतोय। चंद्रपूरच्या अनेक भागात मुसळधार अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावातील धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसंच शेतात कापून ठेवलेलं उन्हाळी धान पीक पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला। धुळ्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं। या पावसामुळे पिकांच्या पेरणीचं नियोजन कोलमडले। मशागतीचं काम होत नसल्यामुळे खरीप हंगामाच्या लागवडीला उशीर होतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात पावसाचं पाणी साचलंय, त्यामुळे या परिसराला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। या ठिकाणी प्रवास करताना नागरिकांचा मनस्ताप होतोय। संभाजीनगरात पावसाचा तडाखा बसलाय। पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली, तर आतापर्यंत 0.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आलेली आहे। सातारा जिल्ह्याला पावसानं झोडपलंय। 4 दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। हिंगोलीत पावसानं थैमान घातले। पावसामुळे नदी नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली, त्यामुळे पुलावरील कठडे वाहून गेले। त्यासाठी या पुलावर नवीन कठडे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे। इंदापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस 3 दिवस झालेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली। गेल्या 3 दिवसात धरणाच्या पाणी पातळीत 1.89 TMCनं वाढ झालेली आहे। वाशीमधील शिरपुरात अवकाळी पावसाचा फटका बसला। अनेक घराचं पावसाचं पाणी शिरलं। या ठिकाणी नाल्याची सफाई न झाल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे या नाल्यांची सफाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। नाशिकच्या ग्रामीण भागाला अवकाळी पाऊस आणि वादळामुळे चांगलाच तडाखा दिसलाय। येवला तालुक्याला अवकाळी पावसानं चांगला तडाखा बसलाय। वादळी वारा आणि अवकाळीमुळे विजेचे खांब झुकल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे। आमदार रोहित पवारांनी अवकाळी पावसामुळे पिकांचं झालेल्या नुकसानीबाबत प्रतिक्रिया दिली। कांद्याचे भाव 9 रुपयाला आलेले आहेत, मात्र या विषयावर बोलायला कुणी नाहीये असा टोला पवारांनी प्रशासनाला लगावलाय। तसंच कृषी मंत्र्यांनी रोज कोड बदलला, नवीन घाला, मात्र फाटक्या सत्राकडे लक्ष द्या अशी विनंती पवारांनी प्रशासनाकडे केली। त्याच्यामध्ये